रिंकूताई स्वयंपाक झाला तर जेवण करून घेऊ म्हटलं. मग आम्ही बी तयारी करतो आणि लवकर निघून जातो म्हटलं पाण्या पावसाचं. ठीक आहे ना वहिनी, करून घेऊ ना जेवण. आणि तसाही आता जेवणाचा टाइम तर झालाच. हो तर द्या ना मग आवाज द्या, भावनाला आवाज देऊन द्या आणि भाऊला आवाज देऊन द्या. हो हो. लेकरं काय माहित जेवण करते का नाही करत. तर लेकरं काय वहिनी, लेकरं नाही करणार आता जेवण. आत्ताच केलं ना त्यानं, आता नाही जेवण करणार. आपण करून घेऊ. तरी मी आवाज देतो लेकरायले, करन तर ठीक, नाही तर मग थोड्या वेळानं देऊन देऊ जेवण लेकरायले. तसं करा लागन. मग थोड्या वेळानं गावाला जायच्या पहिले जेवण करायला लावा लागन दोघाले. हो तसं कर जा. आता परी लक्ष्मी त्याले तर मस्त मजा येऊन राहिली खेळाची. कालपासून चांगलंच खेळणं चालू आहे त्याचं. हो ना. बरं वाढा मग वहिनी, तुम्ही ताटं वाढून ठेवा आणि तुम्ही यायले बोलावून. बरं आणा मग. चाल बाप्पा, जेवण करतो. भांडे घासघूस करून ठेवा लागन, नाही तर मग एकटीले लय कामं करायला लागन रिंकूताईले. आणि सावट्या जणाचे भांडे लय मोठे निघते ना, तर भांडे घासूनच जाईन. त्याच्यानं जेवण झालं का भांडे घासून घेतो आणि मग तयारीला लागतो. अजून कपडे वपडे पाहा लागन वाळले का नाही वाळले. धुवून तर टाकले म्हणा सकाळीच, वाळले सन आता. आठवणीनं कपडे पॅक करा लागन. परीचे पप्पा. बोल ना रिंकू. जेवण नाही करत काय तुम्ही? चला जेवण करायला. झाला स्वयंपाक? करू ना थोड्या वेळानं. चला ना करून घेऊ. भुगी लागली असेल ना वहिनीले, जेवण करून घेऊ म्हणते. मग गावाला जायची तयारी करतो. तयारी करायला टाइम लागते ना, त्याच्यानं घाई करून राहिली वहिनी. चालली काय आज? हो आज जाते ना गावाले. उद्या गण्याची शाळा नाही का, पहिलेच तर त्याची 2 दिवसाची शाळा पडली, त्याच्यानं आज चालले ना. काय यार रिंकू, आज चालले म्हणून तू आता सांगून राहिली मले. सकाळपासून काऊन नाही सांगितलं? कपडे नसते आणले काय त्याच्यासाठी घेऊन? मला आठवण नाही राहिली सांगायची. काय सांगायची आठवण नाही राहिली म्हणतं? माहित तसं का रविवारी जाणार आहे बा म्हणून. पहिलेच सांगून द्यायला पाहिजे होतं. आता वेळेवर कधी जाईन मी दुकानात, कधी कपडे घेऊन येईन. आणि वेळेवर होतही नाही म्हटलं. एक दिवस पहिलेच कपडे लत्ते आणून ठेवा लागते. काल जर सांगितलं असतं मले तर काल संध्याकाळी गेलो नसतो काय आपण मार्केटमध्ये. बबिता ताईनं भावना तर होतेच कामं गिमं करायले. स्वयंपाकी बनवून ठेवलं असतं आपल्यासाठी. मस्त गेलो असतो लेकरासाठी कपडे आणि त्याच्यासाठी कपडे. चौघा जणांसाठी कपडे नसते आणले का आपण. बरं जाऊ द्या ना, नाही घेतले तर नाही घेतले. आता आपण रक्षाबंधनला जाणारच आहे ना, तेव्हा घेऊन चाल जा. तेव्हा घेऊन चाल जा तर मजा नाही राहत म्हटलं. काय अर्थ मग घेऊन जाऊ आपण. आता आपल्या घरी आले होते तर आता आपल्याला कपडे घ्यायचा फर्ज होता ना. तर एक काम कर जा, 500-500 रुपये देऊन दे जा दोघी जणीले, आणि लेकरासाठी घेऊन जाऊ कपडे रक्षाबंधनले जाऊ तर. पहा लागन मग तसं करायला लागन. 500-500 रुपये द्या लागन त्याच्या हाती. पण पैसे घेते नाही घ्याले नाही 5 पैसे म्हणूनच तर. घ्या लागते म्हणा, मान ठेवा म्हणा. मानानं देऊन राहिलो, तुमचा भाऊ आहे असे म्हणणार तुम्ही. बरं ठीक आहे, द्या लागन दोघीले 500-500 रुपये लेकरासाठी. मग कपडे घेऊन जाऊ. हो चला ना मग जेवण करून घेऊ. बरं चाल मग. रिंकू, मस्त पुरणाच्या पोळ्या नाही बनवायला पाहिजे होत्या काय? साध्या पोळ्या बनवल्या. म्हटलं होतं मी वहिनीले म्हटलं पूर्णाचं बनवू, सोल्याची डाळ ठेवतो म्हटलं. तर वहिनी म्हणजे राहू द्या ताई, रात्रीच बनवल्या होत्या म्हणे. पुऱ्या भजे वडे गोडधोड रात्रीच झालं म्हणे. आता डबल काही बनवू नका म्हणे. रात्री तेलकट आताही तेलकट. आणि आज म्हणे आम्ही जाऊन राहिलो आणि तेलाचा प्रवास नाही पाहिजे म्हणे जावाच्या दिवशी. हो लेकरं राहते ना संग, मग अजून पोटगीट दुखलं काही झालं आणि तेलकट राहते तर उलट्या फुलट्या होते. त्या दाकानं म्हटलं जाऊ द्या बापा, साधं जेवण करा आणि जा. बाई पहिलेच आले पाहिजे होतं ना. मस्त राहिले भेटलं असतं तुम्हाला अजून 2-4 दिवस. वेळेवर येता आणि वेळेवर जाता म्हटलं. आता दिवसही नाही आहे. येईन ना दादा, येईन म्हटलं. येत नाही काय, मी येतोच ना. नाही जास्त दिवसासाठी, पण 1-2 दिवसासाठी येतोच ना मी तुमच्या भेटीले. ते आहे बाई तुमचं बरोबर आहे. पण म्हटलं राहिले नाही भेटून राहिले ना तुम्हाला. शुक्रवारी आल्या आणि आज चालल्याही लवकरच. आणि मला काही माहित नाही तुम्ही आज चालल्या म्हणून. तुमच्यासाठी कपडे लत्ते नाही घेतले असते काय मी? वेळेवर सांगून राहिले आज चालले म्हणून. दादा आम्ही कपडे लत्त्यासाठी नाही आलो, आम्ही फक्त तुमच्या भेटीला आलो. आम्हाला कपडे लत्ते नाही पाहिजे, आम्ही कपडे लत्त्याचे शौकीन नाही आहे म्हटलं. नाही तर काय मग, आम्हाला कपडे लत्ते नाही पाहिजे, आम्हाला फक्त खावाले पाहिजे म्हटलं चांगलं. आणि बस झालं. ते बरोबर आहे, खावाची गोष्ट नाही आहे. पण आता तुम्ही आले आणि तसेच जाण तर मलाच चांगलं नाही वाटणार. रिंकूले बोललो मी आता, म्हटलं काल कोणी सांगितलं मले. काल हाफ डे होता तर काल लवकरच आलो ना मी. 3 वाजताच आलो. मग संध्याकाळी गेलोच तुम्ही रिंकूले घेऊन. तारामात कपडे लत्ते येते घेऊन 9 वाजेपर्यंत आलो असतो आम्ही वापस. मला आठवणच नाही राहिली वहिनी काल सांगायची. आज सांगितलं यायले ते मलाच बोलून राहिले परीचे पप्पा वेळेवर सांगतो म्हणते. तर मी म्हटलं आता नाही घेणं होत कपडे तर पैसे देऊन दे जा बा. नाही पैसे गिसे काही नाही पाहिजे भाऊ आम्हाला. ना पैसे पाहिजे ना कपडे लत्ते पाहिजे, फक्त तुमचं प्रेम पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला. ते ठीक आहे बाई. पण तुम्ही आल्या म्हटलं माया बहिणी दोघी जणी. माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे.
पण तुम्ही खाली हाताने जाण तर मला चांगलं नाही वाटणार. तर तुम्हाला मी सध्याचे 500-500 रुपये देऊन देतो. नंतर कधी यान तुम्ही घरी तर मग मी तुम्हाला चांगल्या भारी साड्या घेईन. घेऊन घे जा वहिनी, नाही तर अजून मायाच मागं लागन. तू यानं घालन, तू यानं कपडे नाही घेतले, मायाच मागं लागन. घेऊन घे जा. बरं ठीक आहे, देऊन दे जा मग दादा. हो तर रिंकू जावाच्या वेळेस माझ्या दोन्ही बहिणीले 500-500 रुपये देऊन देजो. ठीक आहे ना. या मग म्हटलं रक्षाबंधनले गावाले. हो येईन ना. आता रिंकू काय माहित कधी म्हणते, तर बुधवारी म्हणते का आता गुरुवारी म्हणते. आज आम्ही चाललो, आजचा रविवार, आणि मग 2 दिवसाबाद तुम्ही या आमच्याच माग. हो आता 2 दिवस असताय, मंगळवार सोमवार मंगळवार बुधवारचं रक्षाबंधन. येतो ना वहिनी, मंगळवारी येतो, रक्षाबंधनच्याच दिवशी येईन. आईले सांगून दे जा. बरं ठीक आहे ना. हो हो. हे लेकरं नाही आले जेवण करायला? नाही ना, नाही म्हणे ना लेकरं. गण्याले म्हटलं जेवण करायला चाल, तर आता तुम्ही करून घ्या म्हणते, मी नाही करत. आणि त्यानं गुलाबजामुन घे खाल्ले ना, त्याच्यानं भूक नाही आता. हो आणि सकाळपासून काही ना काही चालूच आहे ना, खाणं हे खाणं ते खाणं, त्याच्यानं भूक नाही राहत. अन काय म्हणते, डब्बा देजो बांधून, गुलाबजामुन देजो म्हटलं दोघीले. हो ना हो, दिन आता जायच्या वेळेस देतो मी बांधून डब्बा. तर पहा रिंकू ताई, पुऱ्या गिऱ्या काही बनवू नका. डब्बा द्यायचा असेल तर 2-2 पराठे देऊन दे जा, आणि थोडेसे गुलाबजामुन बस. भजे बनवू द्या, पुऱ्या बनवू द्या, मग गोड बनवू द्या. स्पेशल डब्यासाठी काही बनवू नका. नाही तर काय मग कायले बनवा लागते दादा, काही बनवा नाही लागत म्हटलं डब्यासाठी. आता जे आहे ते घेऊन देईन आम्ही बांधून. नाही ना, बनवतो ना रिंकू. 2-4 पुऱ्या बनवून देतो पटकन. पुऱ्या बनवायला काय टाइम लागते, 5 मिनिटात बनते म्हटलं पुऱ्या. आहे ना रिंकू? हा रिंकू फास्ट काम करते. राहू द्या ना दादा, अजून म्हटलं सकाळपासून कामच चालू आहे रिंकूताईच्या मांग. अजून कामं लावता काय तुम्ही आमच्यानं? नाही नाही वहिनी, कामं कायचे आता, तुम्ही तर कामं करू लागून राहिले. कामं गिमं थकत गिकत नाही मी काय. 5-6 पुऱ्या बनवायला टाइम नाही लागत. पण राहू द्या ना, जे आहे तेच घेऊन जाईन ना मी. आता पोळ्या बी किती मोठ्या शिल्लक आहे, तेच घेऊन जाईन. नाही नाही, पोळ्या गिळ्या काही नाही, उरण आम्हाला संध्याकाळी होऊन जाते. मी पटकन तुम्हाला तयारी करेपर्यंत गोड बनवून देतो. हलवा बनवून देईन मस्त रव्याचा, आणि पुऱ्या बनवून देतो. हो रिंकू, असंच करतो. यायचं काही ऐकू नको, लागू नाही देते ह्या माया बहिणी. राहू द्या ताई हाय म्हटलं कामं करायले. तुमची तयारी होईपर्यंत बनवून देते रिंकू पटकन डब्बा, आणि घेऊन जा. बरं ठीक आहे, करा मग परीचे पप्पा जेवण करा. हो करतो. आणि माया बहिणीले वाढजो. हा मागाचं वाट नको पाहू, नाही तर ठेवशील त्याला उपाशी. वाढतो ना, नाही उपाशी ठेवत मी त्याले. दादा म्हटलं आम्ही शरमत नाही, आम्ही पोटभर जेवण करतो. हा आम्ही काही नवीन नाही आहे. जेवण पोटभरच करा लागते, खाली पोट नाही राहा लागत. हो तेच म्हटलं, पोटभर जेवण करा, नाही तर घरी गेल्याबरोबर भूक लागन मग. नाही भुगी नाही लागत, पोटभरच जेवण करतो. भावना वहिनी, एखाद्या वेळेस योगेशला घेऊन ये जा ना. म्हणता ना ताई तुम्ही, तुमच्या भावाले माया तर काही ऐकत नाही बापा, तुम्हीच सांगता त्याले. बरं मीच सांग योग्याले. योगेश माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी त्याला योग्यास म्हणतो, आणि तुम्हाला वहिनी म्हणतो. हाव काय, मग ते लहान आहे तर तुम्ही तर मला भाव नाही म्हणू शकता डायरेक्ट. म्हणू शकतो, पण भावना म्हणाले चांगलं नाही वाटत, वहिनी म्हणाले चांगलं वाटते, त्याच्यानं वहिनीच म्हणतो मग मी मानानं. आता तो माझा भाऊ आहे तर त्याला दादा नाही म्हटलं तरी चालते, कारण की तो लहान आहे, म्हणून मी डायरेक्ट योग्याच म्हणतो. हाव काय, ये जा मग एखाद्या वेळेस मनातच. पाहू आता कधी आले भेटते तर. पाहू नाही म्हणा लागत, पाहू म्हणान तर येणंच नाही होणार. येईन म्हणत जा, येईन मी एखाद्या वेळेस, तेव्हा येणं होते. बरं येईन मी, तुमच्या भावाला घेऊन येईन एखाद्या वेळेस. हो, आणि वहिनी तुम्ही बी ये जा दादाला घेऊन, दादाला तर टाइमच नाही भेटत. हो ना, दादाला फुरसतच नाहीये. ये जा तुम्ही बी. हो या ना काकू, बसा. बसली असती पण आता नाही बसत, मग बसत येवाच्या वेळेस. काऊन बापा, जेव्हा तेव्हा घाई आता नाही बसत. माझ्या घरी बसणं तुम्हाला आवडत नाही का? बरोबर आहे ना, तुम्ही गरीबाच्या घरी काय यान बापा, तुम्ही मोठे लोकांच्या घरी जात जा. प्रीतीच्या घरी, रूपाच्या घरी. मी गरीब आहे म्हणून माझ्या घरी येत नाही. माय आशा काय बोलतो व तू? हा असं नाही बापा, मी भेदभाव नाही करत. हा गरीब आहे म्हणतं तर मी कोणती लखपती आहे? हा मी गरीबच आहे. मग तुम्ही माझ्या घरी काऊन नाही येत? अहो नाही येत असं नाही म्हटलं, मी येतो म्हटलं, पण तिकून आल्यावर येतो तुझ्या घरी. आता मला थोडंसं काम आहे शांताबाई संग. हाव काय, कोणतं काम आहे? काही नाही, माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे, तर शांताबाईला विचारायला जातो मी, काच भावना येते का नाही येत बा, का उद्या येते. कुठे गेली तर भावना? अमाय तुला माहीतच नाही का, रिंकूच्या गावाला गेली तर बबिता भावना दोघी जणी गेल्यानं, तर आज येणार आहे ते, तर मला काही माहित नाही येते का नाही येत. आणि माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे. आता योगेश राहिला असता घरी, येतं त्याला बॅलन्स टाकून मागितलं असतं. योग्या बी नाही आहे, संध्याकाळी आल्यावर टाकून मागा लागन त्याले. हाव काय, बरं जा मग, लावा म्हटलं फोन, विचारपूस करून घ्या, पण ये जा येवाच्या वेळेस. हो येईन म्हटल्यावर येणार नाही का? येईन ना बापा येईन. हा चहा मांडजो, चहा पिऊ मग तुझ्या घरी संग मग. बरं
बरं ठीक आहे. येतो मग. चाल गड्या, मी बी झाडझूड करतो, भांडे गिंडे घासून ठेवून देतो. कामं तर कोणते आहे नाही आता, तेच कामं करायचे आता. जेवण केलेले भांडे घासून ठेवून देतो. शांताबाई, अ शांताबाई, शांताबाई, अ शांताबाई, झोपली काय व? अम्मा ये ना चंद्रकला, बस. झोपली होती काय? नाही नाही, लोटली होती मी. ये ना बस. कशी काय आली? काही नाही, मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे तर फोन लावून पाय म्हणत होती तिकडे रिंकूच्या घरी, आज येते का नाही येत त्याच्यासाठी आले मी. तर लावला होता काय तिकडे फोन? काही माहित झालं तिकडचं? लावला होता ना, सकाळीच बोलली मी. रिंकू संगही बोलली, बबिता संगही बोलली, तर येऊन राहिल्या ना. येते. हाव काय, येऊन राहिल्या काय? हा येऊन राहिल्या ना, तर येतो म्हणे, जेवण खावण करून निघतो म्हणे 12-1 वाजता. हो, तर येते मग 4-5 वाजेपर्यंत आरामात. हो 5 वाजेपर्यंत येऊन जाते. आता कामं बी आरामात चालत असेल ना त्याचे. नाश्ता आरामात, स्वयंपाक आरामात, जेवण आरामात, आणि पॅकिंग करत मग येईन आरामात, आराम करून. हो हो. हो रिंकू तर म्हणते जाऊ नका वहिनी, थांबून जा. पण म्हटलं आता रक्षाबंधन आहे, तूच तर येऊन राहिली म्हटलं इथं, आणि कायले थांबवतं म्हटलं त्याले तिथं. येऊ दे म्हटलं. तर म्हणते 1 दिवसासाठी येते म्हणते वहिनी, 1-2 दिवसासाठी, असं नाही का 8-10 दिवस राहू बा. आली आणि चालली म्हणते आज. पहिलेच गेल्या असत्या मस्त तर आले भेटलं असतं त्याले. हो पहिलेच गेले असते आता. मी आली तर तुझी झोप खराब झाली मग. नाही हो, झोपली थोडी होती मी, कामं करून लोटली होती, झोपली नव्हती बा. मोबाईलच पाहत होती मी. झोपू मोबाईल नाही पाहायला का शांताबाई? मानीचा त्रास होते, मग म्हणतो का मी मान दुखते. झोपून मोबाईल नाही पाहा लागत. हाव काय हो? आणि मी तर एकावर 1-2 उशा ठेवतो आणि मोबाईल पाहतो बापा. नाही, कशी आहे तू? हा, मानीचा प्रॉब्लेम होते म्हटलं, झोपून मोबाईल नाही पाहा लागत, आणि खाली जास्त मानही नाही करायला लागत. मी दिसतो काय कधी मोबाईल मध्ये पाहताना बोलताना? कामापुरतं वापरतो मी, त्याच्याशिवाय मोबाईल नाही वापरत. हो ते तर आहे, तू मोबाईल लय कमी वापरतो. नाही तर काय मग, मी फक्त फोन लावा पुरतीच मोबाईल वापरतो, नाही तर रील्स म्हण, सिरियल म्हण, काहीच नाही पाहत मी. फक्त टीव्हीत पाहिन तेवढंच. हो बापा, मी बी आजपासून मोबाईल नाही पाहणार. झोपाच्या वेळेस चुपचाप झोपून जायचं, पाहायचं आहे तर बसून मोबाईल पहा, आणि झालं मग. नाही तर काय मग. कुठं गेले आज भाऊजी? घरी नाही आहे? गेले ना, वावरात गेले. हा काय, प्रकाश कामाला गेला असेल. हो प्रकाश योग्य संगच तर जाऊन राहिले ना कामाले. हो सांगत जाते ना. सातू बनवला मी, खातं काय? नाही आता नाही खात. काहून, सातू आवडत नाही काय? मस्त बनवला ना सातू, खाऊन घेणं. मग खाई जावाच्या वेळेस, नाही तर मग घरी घेऊन जाईन. तसं करजो मग, घरी घेऊन जाजो आणि थोडं सगळे खाजा मग. ठीक आहे ना शांताबाई, डब्यात देऊन देजो मग. बरं, पण घरी जायच्या पहिले मला आठवण देजो, नाही तर भुलून जाईन मी. हा, गोष्टीत लक्ष नाही राहत एक तर. ठीक आहे ना, देतो ना मी आठवण. चाय गी बनू काय? नाही चाय गी नको बनवू, मी आशाच्या घरी चाय पिन. काहून? आशाच्या घरी मी बनवतो ना चाय, दूधही आहे, साखरही आहे. हा बनवतो. पेली असती, पण आता येता आशा भेटली तर म्हणते तुम्ही माझ्या घरी बसतच नाही म्हणते. येता चालल्या जाता म्हणते 2 शब्द बोलून, पण असं नाही का आशाच्या घरी या बा, बसा बा म्हणते. तुम्ही गरीबाच्या घरी येत नाही म्हणते, मोठ्या लोकांच्या घरी जात जा म्हणते, तिकडे प्रीतीच्या घरी, रूपाच्या घरी, माझ्या घरी नका येत जाऊ म्हणते. मी म्हटलं नाही बापा, मी एवढी मोठी लोकीन नाही आहे का फक्त मोठे लोकच पाहिजे मले. मी गरीबच आहे म्हटलं, मला सगळे सारखेच आहे म्हटलं. हा काय, अशी म्हणे काय व आशा? हो ना, तर तिले म्हटलं मी येतो म्हटलं, शांताबाई संग काम आहे, आणि मग तू या घरी येतो आणि बसतो म्हटलं, मग संग मग चाय पिऊ. असं तर ठीक आहे, मग तिच्याच घरी चाय पेजो, मग मी काही बनवत नाही. तुझ्यासाठी बनवायचं असेल तर बनव, एकटीसाठी मी तर नाही पेत. इथं चाय पिन, अजून तिच्या घरी चाय पिन, जास्त होऊन जाईल ना चाय. ठीक आहे, मग तिच्याच घरी पेजो. कर मग शांताबाई आराम, मी घरी जातो. अमाय बस न चालली आता बातच. थांब मग, सातू देतो डब्यात. बसली असती, पण आता घरी काम आहे ना, मी फक्त विचारायला आली. बस मग 2 मिनिट बस, आणतो मी सातू. बरं घेऊन ये. दादा निघतो म्हटलं आता आम्ही, आम्हाला बस भेटली पाहिजे ना. बाई बसा चालूच राहते म्हटलं, इथून 5-5 मिनिटानं चालूच राहते बसा. हो ते तर आहे, बसा गिसा चालू राहते, पण आम्हाला जागा गिगा भेटली पाहिजे ना, लेकरं आहे आमच्या संगत. भेटते आरामात भेटते म्हटलं. आणि गर्दीत नका जाऊ, ज्या बसमध्ये गर्दी राहील त्या बसमध्ये मस्त आरामात जा, व्यवस्थित जा. घरीच जाणं आहे संध्याकाळपर्यंत, आरामात जाणं होते, घाई काही करू नका. नाही घाई गडबडीनं नाही जात, व्यवस्थितच जातो, आरामात जातो. निघतो मग आम्ही आता. थांबून जाणं, ऑटो बोलावलाय मी, डायरेक्ट घरी ऑटो येते म्हटलं, मग तुम्हाला डेपोत सोडून देते. हा काय? हो ओळखीचेच काकाजी आहे, नेहमी आम्ही त्याच ऑटोवाल्याला बोलवतो, तर येऊन राहिले, 5 मिनिटाने येतो म्हणे.
ठीक आहे ना, याटोनच जातो मग आम्ही. नाही तर काय मग ॲटोनच चालले जा तुम्ही. सरळ तुम्हाला डेपोत नेऊन देते आणि चांगले काकाजी आहे. नाही तर येतो म्हटलं मग मी तुमच्या संग बसून देतो तुम्हाला बसमध्ये. हा घरीच तर आहे मी. आता नवीन नाही आहे ना भाऊ, आम्ही पाहिलंच आहे म्हटलं सगळं. हा जातो आम्ही, बरोबर जातो. तुम्ही आराम करा. आजचा दिवस भेटते तुम्हाला आराम करायला. हा आमच्यानं मग तुम्हाला आराम करायला नाही भेटणार. बाई म्हटलं आराम काय करून घेईन मी. तुम्ही काय नेहमी नेहमी येता काय माझ्या घरी? एखाद्या वेळेस येता वेळेतून वेळ काढून. येऊ द्या ना, वहिनी येतो म्हणते तर बसून देईन तुम्हाला बरोबर. बॅगा गिगा आहे, लेकरं आहे, बसून देईन. जातो रिंकूताई, टेन्शन नका घेऊ. आम्ही आरामात कसं आलो गावावरून याच्या वेळेस. हा आता जाताना आम्ही बरोबर जातो म्हटलं बसनं. पहा तुमच्या बहिणीले कदर. हा आराम करू द्या म्हणते. मग चांगल्या ना माझ्या बहिणी भावाले त्रास नाही देत. बरोबर जाता मग बाई. आणि घरी गेल्यावर म्हटलं फोन लावजा. आणि बसमध्ये बसल्यावरही फोन लावजा का आम्ही बसलो ना आता आमची बस निघून राहिली म्हणून. ठीक आहे ना, ठीक आहे. गण्या चालत नाही का गावाले? नाही ना, नाही येत म्हणते तो. आता संग येईन म्हणते. हाव काय गण्या, शाळा आहे ना उद्याची? हो ना. नाही बापा, पहिले तुझे बाबा बोलत होते. हा काय म्हणे, शाळा पडते अजून तू थांबशील तर मलाच बोलणे ऐका लागन. हा नंतर येजो दिवाळीत. राहायचो मग 8-10 दिवस आत्याच्या घरी. राहू द्या ना वहिनी, नाही तर 2 दिवसानं तर येऊन राहिली मी. नाही ठेवत नाही अजून तुमचे भाऊ मलेच बोलन. पहिलेच तर म्हणे नेऊ नको त्याले. इलेच घेऊन जाय म्हणे. परी म्हणतो मी बी, लक्ष्मीलेच घेऊन जाय म्हणे. मग ह्या लागला माया मांग रडागिडायला लागला तर मग आणलं त्याले संग. आई म्हणे घेऊन जा म्हणे याले बी. काय म्हणे 1-2 दिवसासाठी अशी करत नाही म्हणे. त्याले बी येऊन जाईन म्हणे रिंकूले भेटून, रिंकूच्या लेकराले भेटून. हा काय, नाही तर काय मग, नाही तर ठेवलं असतं याले. पण अजून बोलन ना, त्याच्यानं राहू द्या. ठीक आहे मग दिवाळीत पाठवून देता त्याला. चाल बाबू गण्या, चल म्हटलं, कर तयारी. हा बाई. पहिली आठवणी ना आता दोघाही जणाची. हो आले तेव्हापासून मस्त खेळत होते दादा. हा ना आता दादा गावाले चालला. हो परीचे पप्पा लावून पाना मग ऑटोवाल्याले फोन, किती वेळ आहे म्हणा. हो लावून पाहतो ना. डब्बा दिला ना बैले बांधून? हो दिला डब्बा दिला बांधून. चला मग मित्रांनो, आज चालली बा वहिनी गावाले. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.